ज्यांच्या आर्थिक मदतीतून उभारलेला आहे असे आदिनाथ इंगळे साहेब, या गावचे सुपुत्र श्री शशिकांत उर्फ दीपक आबा देशमुख साहेब, त्याचबरोबर या शाळेचे स्कूल कमिटी ज्येष्ठ सदस्य गाडगेअप्पा वकील साहेब, त्याचबरोबर प्रगतशील बागायतदार मंजाबा आणि उपस्थित असणारे व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि माझ्यासमोर उपस्थित असणारे या कार्यक्रमासाठी माझे लाडके विद्यार्थी, आजचा दिवस म्हणजे तुमच्या आयुष्यातील खऱ्या अर्थाने खूप महत्त्वाचा दिवस आहे। आजचा 10वीचा शुभेच्छा समारंभाचा कार्यक्रम, हा कार्यक्रम म्हणजे तुमच्या निरोपाचा कार्यक्रम नाही, तर खऱ्या अर्थाने तुमच्या स्वप्नांची, तुमच्या नव्या जबाबदारीची, तुमच्या नव्या प्रवासाची खऱ्या अर्थाने सुरुवात आहे। विद्यार्थी मित्र, आपले जीवन हे पुस्तकाप्रमाणेच असते। त्यातील काही प्रकरण आपण मागील 4-5 वर्षांमध्ये शिकलेली आहेत, अनुभवलेली आहेत, वाचलेली आहेत, परंतु आता तुमच्या समोर खऱ्या अर्थाने वेळ आलेली आहे नवीन प्रकरण लिहिण्याची। आणि मग हे नवीन प्रकरण काय असेल, कसे असेल, हे पूर्णपणे तुमच्या मेहनतीवर आणि तुमच्या निर्धारावर अवलंबून आहे। विद्यार्थी मित्र, पहा, जीवनामध्ये बरेचसे असे प्रसंग येत असतात, त्याला तुम्हाला सामोरं जावं लागत आहे। त्याचबरोबर आता तुम्ही 10वीची SSC बोर्डाची परीक्षा सुद्धा द्यायला जाणार आहे, त्या निमित्तानं तुम्हाला सर्वांना शुभेच्छा सुद्धा देत आहोत। त्याचबरोबर पहा, जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्हाला कोणाच्या परवानगीची गरज लागत नाही, गरज लागते ती फक्त आणि फक्त आत्मविश्वासाची। आणि मग तो आत्मविश्वास मिळवण्यासाठी तुम्ही कोणत्या कुटुंबातून जन्माला आलात, तुम्ही मोठ्या कुटुंबातून जन्माला आलात तर तुम्ही छोट्या कुटुंबातून जन्माला आलात, याचा त्यावर काही फरक पडत नाही। फरक पडतो तो फक्त तुमच्या विचारांमुळे, तुमच्या स्वप्नांमुळे आणि तुमच्या प्रयत्नांमुळे। आणि म्हणून तुम्हाला सांगणं आहे की आयुष्यामध्ये स्वप्न उंच ठेवा, मोठे ठेवा, ध्येय अचूक ठेवा। कारण जे विद्यार्थी आयुष्यामध्ये स्वप्न मोठे पाहतात ते खऱ्या अर्थाने त्यांच्या आयुष्यामध्ये यशस्वी होतात, आणि जे विद्यार्थी भीतीमुळे स्वप्न पाहणं थांबवतात ते जीवनामध्ये यशस्वी होत नाही। आणि म्हणून तुमचं ध्येय हे अचूक असावं, तुमचं टार्गेट हे निश्चित केलेलं असावं। त्याचबरोबर तुम्ही परीक्षेला जाणार आहे, पण एक लक्षात ठेवा, येणारी ही SSC बोर्डाची जी परीक्षा आहे, ही परीक्षा तुमच्या किमतीचे मोजमाप ठरत नाही। ही परीक्षा म्हणजे तुम्ही तयारी किती केलेली आहे याची फक्त चाचणी आहे। आणि म्हणून घाबरू नका, सतत दररोज थोडे थोडे चालत राहा, नियोजनबद्ध अभ्यास करा, यश तुम्हाला नक्कीच मिळेल। तर पहा, आयुष्यामध्ये कधी अपयश आलं तर खचून जाऊ नका, कारण का माझ्या मते, माझ्या दृष्टिकोनातून जो पडतो ते महत्वाचं नाही, पडल्यानंतर जो विद्यार्थी उठून उभा राहतो तो खऱ्या अर्थाने यशस्वी होतो, असा माझा दृष्टिकोन आहे। तर पहा, आपलं जीवन, आपलं आयुष्य, त्या आयुष्यामध्ये चढ उतार येत राहतो। आयुष्य हे चढ उताराचाच खरा तर खेळ आहे, आणि त्याच्यामध्ये कधी कधी आपल्याला नैराश्य सुद्धा येऊ शकतं। आणि म्हणून या ठिकाणी या प्रसंगी एक तुम्हाला कथा सांगू इच्छितो, आणि कथा सांगितल्यानंतर मी माझं मनोगत या ठिकाणी थांबवतो। तर एका गावामध्ये एक मुलगा असतो, आणि जीवनामध्ये तो नैराश्य झालेला असतो, आणि त्याचा एक असा समज झालेला असतो, मी काही जरी केलं तरी मला त्यामध्ये अपयश येणार आहे। आणि हे मुलाचं असं वागणं पाहून त्याच्या बापाला जरा थोडंसं वाईट वाटतं, आणि त्या मुलाला नैराश्यातून बाहेर कसं काढायचं याचा तो विचार करत असतो। त्याचे वडील मात्र हुशार असतात आणि अनुभव संपन्न असतात, आणि एके दिवशी ते वडील
त्या मुलाला जवळ बोलवून घेतात आणि त्यांच्या घरामध्ये एक बोचकं असतं. बोचकं माहिती आहे ना, गाठोडं. ते बोचकं होतं. त्या बोचक्यामध्ये एक कापड होतं. ते कापड काढतात आणि त्या मुलाच्या हातामध्ये देतात आणि मुलाला म्हणतात हे कापड घे आणि तू काय कर, बाजारामध्ये जा आणि ते कापड विकून ये. मुलगा कापड घेतो हातामध्ये. कापड घेतल्यानंतर त्या कापडाकडे पाहतो तर ते कापड पूर्णपणे मळलेलं होतं, चुरगळलेलं होतं, फाटलेलं होतं. परंतु तो बाप्पाला म्हणू शकत नाही, उलट बोलू शकत नाही आणि तो मुकाट्यानं काय करतो, बाजारामध्ये जातो. बाजारात गेल्यानंतर एका कोपऱ्यामध्ये बसतो आणि 1 तास झालं, 2 तास झालं, 3, 4, 5 तास झालं, परंतु ते कपडा खरेदी करण्यासाठी त्याच्याकडे कोणीही येत नाही. आणि 5-6 तासानंतर एक व्यक्ती त्याच्याजवळ येते आणि तो व्यक्ती म्हणतो मला हे कापड तुम्ही 10 रुपयाला देसाल का? मुलगा खूप खुश होतो आणि तो कशाचाही विचार न करता लगेच त्याच्याकडे 10 रुपये घेतो आणि ते कापड त्याला देतो. खुश होतो, घरी परत जातो बाबाकडे त्याच्या आणि म्हणतो हे कापड मी 10 रुपयाला विकलं. बाबा लगेच काय करतात, पुन्हा तेच गोष्ट काढतात, त्याच गोष्टीतील तेच कापड काढतात आणि ते कापड त्या मुलाच्या हातामध्ये ठेवतात आणि म्हणतात आता काय कर, हे कापड तू बाजारामध्ये घेऊन जा आणि आता हे कापड 20 रुपयाला विक. मुलगा विचार करतो, काल गेलो बाजारामध्ये, एक मळकं फाटलेलं कापड घेऊन गेलो, ते विकण्यासाठी मला बाजारामध्ये 4-5-6 तास थांबावं लागलं, तेव्हा कुठं ते कापड 10 रुपयाला गेलं. आता तेच चुरगळलेलं कापड बाबा मला 20 रुपयाला विकायला सांगतात आणि म्हणून तो विचार करू लागतो आणि विचार केल्यानंतर त्याला एक आयडिया सुचते. तो काय करतो, ते कापड मळलेलं कापड स्वच्छ धुतो, त्याच्यावर इस्त्री फिरवतो, त्याची सुंदर अशी घडी करतो, ते ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी बाजारामध्ये जातो. 2-3 तास बाजारामध्ये वेळ घालवल्यानंतर एक महिला त्या ठिकाणी त्याच्याकडे येते. ते सुंदर कापड पाहिल्यानंतर ते कापड म्हणजे मला 20 रुपयाला हे कापड देशील का? मुलगा खुश होतो आणि त्या महिलेकडचं 20 रुपये घेतो आणि ते कापड आहे ते कापड त्याच्याकडे देतो आणि परत घरी बाबाकडे जातो आणि बाबाला म्हणतो हे कापड मी 20 रुपयाला विकलं. बाबा खुश पडतो, बाबा लगेच खुशखोरीत होणार आहे. बाबा काय करतात, पुन्हा तेच गाठोडं काढतात आणि त्याच गाठोड्यातलं त्यातलंच एक कापड काढतात आणि म्हणतात आता हे कापड घे आणि हे कापड काय करतो 50 रुपयाला जाऊन विक. आता याला विचार पडला, पहिलं कापड 10 रुपयाला विकायचं होतं, त्यावेळेस 5-6 तास बाजारामध्ये घालवलं, दुसरं कापड 20 रुपयाला विकायला सांगितलं, तिथेही 4-5 तास गेले, आता तेच कापड 50 रुपयाला विकायला सांगतात. आता मग काहीतरी विचार करावा लागेल, कारण पुन्हा परत 4-5 तास बाजारामध्ये बसावं लागेल आणि म्हणून पुन्हा त्याला एक कल्पना सुचते. परत तो काय करतो, ते कापड घेतो, स्वच्छ धुतो आणि धुतल्यानंतर त्या कापडाचे तुकडे करतो आणि त्या तुकड्यापासून सुंदर अशा पिशव्या तयार करतो आणि पिशव्या तयार केल्यानंतर त्याच्यावर कार्टूनचं चित्र काढतो. आता ह्या तयार केलेल्या पिशव्या तो बाजारामध्ये घेऊन जात नाही विकायला. तो काय करतो, एक शाळा पाहतो आणि शाळेच्या बाहेर त्या पिशव्या घेऊन विकायला बसतो आणि शाळा सुटल्यानंतर पालक येतात आपापल्या पाल्याला घरी घेऊन जाण्यासाठी. लहान मुलांची शाळा असते, शाळा सुटलेली आहे, सर्व मुलं त्यांच्या पालकांसोबत घरी जात आहेत आणि एक लहान छोटासा मुलगा त्याचं लक्ष त्या सुंदर पिशव्यांकडे जातं. सुंदर पिशव्यामध्ये त्या पिशव्यावर असणारे जे काही कार्टूनचं चित्र आहे त्या चित्रावर जातं आणि तो त्याच्या आईकडे हट्ट करतो की म्हणतो ह्या पिशव्या, हे कार्टून असणाऱ्या पिशव्या मला पाहिजे. तो रडू लागतो, हट्ट करू लागतो आईकडे. शेवटी आईचं काळीज असतं आणि तो काय करतो, आई काय करते, त्या मुलाकडे जाते आणि 50 रुपये देते आणि सगळ्याच्या सगळ्या पिशव्या घेऊन जाते. त्याला परत आनंद होतो, परत जातो परत बाबाकडे. बाबाला म्हणतो बाबा ह्या पिशव्या 50 रुपयाला विकल्या. बाबा जरा थोडेसे खुश होतात. परत बाबा काय करतात, परत गाठोडं काढतात, परत गाठोडं काढतात आणि गाठोडं ते कापड ते एक कापड काढतात आणि त्या मुलाच्या हातामध्ये देतात आणि म्हणतात आता हे कापड तू 500 रुपयाला विक. आता मनातल्या मनात तो मुलगा म्हणतो बाप काय डोक्यावर पडलाय का काय, पहिल्यांदा 10 रुपयाला विकायला सांगितलं, 5-6 तास गेलं, 10चा 20 किंमत करतोय, 20साठी 50 रुपये इथपर्यंत ठीक होतं, पण आता 500 रुपये त्याची किंमत केलेली आहे. मग त्याला काही सुचत नाही
आणि तो विचार करत करत घराच्या बाहेर येतो आणि तो विचारच करत होतो, नवीन नवीन त्याच्या मनामध्ये कल्पना तयार करत होतो आणि अचानकपणे त्याच्या लक्षात येतं की आपल्या शेजारच्या गावामध्ये चित्रपटाचं शूटिंग चालू आहे. आणि हा चित्रपट कोणाचा आहे? तर ऐश्वर्या रायचा आहे. ऐश्वर्या रायच्या चित्रपटाचं शूटिंग त्या ठिकाणी चालू आहे. आणि मग त्याच्या मनामध्ये एक आयडिया येते, कल्पना येते आणि तो काय करतो, ते कापड स्वच्छ धुतो आणि त्या चित्रीकरण ज्या ठिकाणी चालू आहे त्या ठिकाणी जातो आणि त्या गर्दीला बाजूला सरत तो त्या ऐश्वर्या रायपर्यंत पोहोचतो. आणि पोहोचल्यानंतर त्या ऐश्वर्या रायला म्हणतो, मी तुमचा खूप मोठा फॅन आहे, मला काय करा, या कापडावर तुमची सही आहे. मग गर्दीमध्ये ती ऐश्वर्या राय करते, त्या कापडावर सही करते. आता त्या कापडावर सही कोणाची आहे? ऐश्वर्या रायची. आता ते कापड जर का तो मुलगा बाजारामध्ये घेऊन गेला तर किती वेळामध्ये ते कापड विकलं जाईल? काही क्षणामध्ये ते कापड विकलं गेलं. तो पळतच बाबाकडे आला आणि म्हणाला, बाबा मी ते कापड विकलं, 500 रुपयाला ते कापड विकलं. बाबा खुश होतात आणि बाबा त्याला म्हणतात, बाळा कापड तेच होतं, त्याच त्यातलं तेच कापड, त्याच कापडाचं कापड, बदल काहीच झाला नाही. बदल फक्त तुझ्या विचारामध्ये झाला, बदल फक्त तुझ्या कल्पनामध्ये झाला. या गोष्टीतून मला फक्त एकच सांगायचं आहे, आपली शाळा नंदिकेश्वर विद्यालय ही शाळा अधिकारी घडवणारी शाळा म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या देशामध्ये ओळखलं जातं. उपळी गाव हे अधिकारी घडवणारा म्हणून ओळखलं जातं. पण एक लक्षात ठेवा, आपल्या हाताची बोटं सुद्धा सारखी नाही. त्याच्यामुळं या विद्यालयामध्ये शिक्षण घेण्यासाठी आलेला प्रत्येक विद्यार्थी अधिकारी होईल असं नाही. तुमच्यामध्ये मी काही जणांना डॉक्टर म्हणून पाहतोय, तर काही जणांना वकील म्हणून पाहतोय, काही जणांना उद्योजक म्हणून पाहतोय. आणि म्हणून या गोष्टीतून फक्त मला एकच सांगायचं आहे की तुमच्यामध्ये काही सुप्त गुण दडलेले आहेत. ते काय करा, तुमच्या आयुष्यामध्ये शोधा. आणि मगाशी जसं मी सांगितलं की मी प्रत्येकाला डॉक्टर म्हणून पाहतोय, अधिकारी म्हणून पाहतोय, इंजिनियर म्हणून पाहतोय, उद्योजक म्हणून पाहतोय. याच्या पलीकडे जाऊन तुमच्यामध्ये एक माणुसकी सुद्धा दडलेली आहे. आणि म्हणून सर्वप्रथम तुम्ही काय करा, तुमच्यामध्ये जी काही माणुसकी आहे ती माणुसकी जपा. हे जर का तुम्ही केलं तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नक्कीच यशस्वी होताल. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, कष्टाशिवाय पर्याय नाही. जीवनामध्ये खऱ्या यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला कष्ट हे करावे लागेल. स्वतःच्या जिद्दीवर विश्वास ठेवा, शिक्षकांवर विश्वास ठेवा, बरोबर. स्वतःची स्वप्न जे आहेत ते मजबूत करा. ह्या तिन्ही गोष्टी जर का तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये केला तर खऱ्या अर्थानं यश तुमच्या पायाशी असेल. एवढं या प्रसंगी मी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्मवीर.